महीनों से हम लोग यही बात कर रहे थे कि दैट हम लोग वापस जाए, क्योंकि पुणे में, महाराष्ट्र में आणि 20 वर्षात सर महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणं, मी बरंच फिरलो आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत, जेवढे तालुके आहेत, मी सगळीकडे जाऊन फिरलोय, सगळीकडे लोकांशी बोललो, भेटलो. माझ्याबरोबर आजपर्यंत एवढ्या वर्षात एक सिंगल ही किस्सा असं घडलेला नाही. तर हा माझा महाराष्ट्राचा सर्वात अभिमान जास्त वाटतोय, महाराष्ट्राच्या लोकांचा अभिमान जास्त वाटतंय. त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही एवढे वर्ष सांभाळून घेतले, एवढे सिच्युएशन झाले एवढे काश्मीरमध्ये, तेव्हा आम्हाला ज्या ह्यांनी सांभाळून घेतले, आता पुढे पण असे महाराष्ट्राच्या लोकांकडून अपेक्षा आहे. जे पण काश्मीरचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची ह्याच्यात काही चूक नाही सर. विद्यार्थी इथं आहेत, म्हणजे ते तिकडं हे झालं त्याच्यात विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळून घेतले आजपर्यंत, ह्याच्या पुढे पण सांभाळून घ्यावं अशी पण आमची विनंती आहे. आणि सांभाळून घेतातच आहे, तसं काय अशी काय घटना घडलेली नाही आतापर्यंत की आमच्या समोर जे आले. काही इन्क्वायरीज होतात, काही होतात, ते साहजिक आहे, ते गव्हर्नमेंटच्या दृष्टीने पण काळजीचा एक भाग असतो. आणि सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही भरपूर हेल्पलाईन चालू केलेत काश्मीरमध्ये, आत्ताही चालू आहेत. आणि इथं पण कोणाला काय वाटलं तर आम्ही ते 24/7 त्या फील्डवरती. पण आता सरहद तिथं काय करते, एक पुस्तकांचं गाव तुम्ही केलेलं आहे, एक महाराष्ट्र सदन होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आणखीन सरहद काय करते तिथं लोकल लेवलला शिक्षणासाठी काही? सरहदचे सर तिथं दर्दपुरामध्ये एक शाळा गेल्या 3 वर्षापासून चालू आहे, फ्री ऑफ कॉस्ट, कुपवाराच्या इथं. भांडीपुराची आता दर्दपुरा काय आहे? कुपवारामध्ये दर्दपुरा एक विलेज आहे, हाफ विडोज गाव आहे. त्या गावातले निम्म्या महिला विडोज आहेत सर. विडोज 80% बॉर्डर आहे, विधवा आहेत सर. तिथं आम्ही त्यांच्यासाठी मोफत शाळा चालवते गेल्या 3 वर्षापासून. चांगला रिस्पॉन्स सर. 125-150 मुलं आता त्या शाळेत शिकत आहेत. मी परवाच जाऊन आलो तिथं. आमचे एक महाराष्ट्राचे ते रिपोर्टर पण गेले होते काल तिथे. त्यांनी जाऊन ते सगळे त्यांच्याशी बोलले, लोकांशी भेटले. अजून आम्ही एक शाळा चालू केली आहे आरागामला, आर्मीची एक शाळा होती, गुडविल स्कूल म्हणून. तिथं 200 विद्यार्थ्यांची संख्या आहे. तिथं आम्ही ती शाळा सुरू केली आहे. तिथं लोकांना आम्ही जे महाराष्ट्रामध्ये जे इथनं बाहेर तिकडे काश्मीरमध्ये शिकून गेले त्यांच्यासाठी आम्ही तो एक प्रयोग केलाय. आता अजून एक आमचं मराठी विभाग अनंतनाग युनिव्हर्सिटी बरोबर, सेंट्रल युनिव्हर्सिटी बरोबर करायचा प्रयत्न पण चालू है. और सोपोर एप्पल प्रोड्यूसर कंपनी जो है सर, वो भी सरहद की, जहाँ से मतलब हम जिस एरिया से आते हैं सोपोर से, वहाँ पे 95% ओवरऑल कश्मीर की 75% जो है पॉपुलेशन है वो डिपेंड है हॉर्टिकल्चर के ऊपर. तो हमने एक प्रयास ऐसा किया है कि महाराष्ट्र के लोगों के साथ मिलके हम सोपोर एप्पल प्रोड्यूसर कंपनी बनाई, ताकि जो जितने भी फार्मर्स हैं वो महाराष्ट्र के साथ, क्योंकि महाराष्ट्र को जाना जाता है रेवोल्यूशन ऑफ एग्रीकल्चर, तो उस चीज़ के हिसाब से हम अभी वो प्रयास कर रहे हैं कि वहाँ के लोग बाहर आके यहाँ पे सीखे कि कैसे ये सोपोर मतलब प्रोड्यूसर कंपनीज बनाते हैं. तो इस हिसाब से काम चालू है. आता सर सरहदच्या वतीने अजून एक निर्णय घेण्यात आला या घटनेनंतर, की या घटनेमध्ये तिकडचे जे स्थानिक नागरिक होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या आणि अख्ख्या देशातल्या सगळ्या